एक खेळणं आणि दोन मुलं. खूपदा आपण घरात बघतो की भांडणं होतात, अँड स्पेशली आफ्टर सेकंड चाइल्ड बर्थ. काय होतं ना की जेव्हा सेकंड चाइल्ड जन्माला येतं तेव्हा फर्स्ट चाइल्ड मध्ये आपण खूपदा बिहेवियरल इश्यूज बघतो. म्हणजे की चिडचिड वाढते, थोडासा राग येत असतो, ऐकत नाही, थोडे हट्टी बनतात. आणि साहजिकच आहे, त्यांचं अटेन्शन, त्यांचा टाइम, त्यांचं प्रेम हे सगळं डिवाइड होतं दुसऱ्या मुलामध्ये आणि त्याच्यामध्ये. मग आपण नेमकी काय करायला पाहिजे बरं? फर्स्ट ऑफ ऑल, आपण त्या मुलाला सतत जे इन्स्ट्रक्शन्स देतो की तू मोठा आहे, तू समजदारीनेच वाग, तू शहाणा आहे, हे म्हणणं थोडं कमी करायला हवं. दुसरी गोष्ट की येस, आपण लहानासमोर मोठ्याची स्तुती करणं खूप जास्त गरजेचं आहे की दादा किती शहाणा आहे किंवा ताई किती छान करते आहे, हेही म्हणायला हरकत नाही. त्याच बरोबरीला आपण लेबल करतो, येस हिज बिहेवियर माइट बी बॅड, बट यू आर अ बॅड बॉय असं म्हणणं टाळा. बाळा, तू जे हे वागतोय ते चुकीचं आहे, तू चुकीचा नाही आहे. प्रिपेअर करणं गरजेचं आहे की येस, आता तुला भाऊ किंवा बहीण येणार आहे आणि आपण खूप मज्जा करणार आहे आणि सगळं डिवाइड होणार आहे, हे सांगणं तेवढंच गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण सेकंड चाइल्डच्या काही ऍक्टिव्हिटीज करत असतो ना, तेव्हा फर्स्ट चाइल्डला तेवढंच इन्व्हॉल्व्ह करणं, म्हणजे झोका द्यायचं असेल, काही खाऊ घालायचं असेल तर त्याला तेवढंच इन्व्हॉल्व्ह करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला रिस्पॉन्सिबलही वाटेल आणि केअरिंग सुद्धा वाटेल त्याच्याबद्दल. त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा.